नमस्कार, मी महेश निकत, संस्थापक अध्यक्ष ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट। हा माझा दुसरा व्हिडिओ आहे। पहिल्या व्हिडिओमध्ये मी विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनचा उपयोग कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केलं होतं। आताच्या व्हिडिओमध्ये हा दुसरा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला विद्यार्थ्यांनी 11वी, 10वी व 12वी नंतर आपलं करिअर काय निवडावं याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। ज्यावेळेस आपलं करिअर तुम्हाला निवडायचं आहे, ते करिअर निवडण्याच्या अगोदर 10वीचा आपले 10वीचे पेपर झालेले। 10वीचे पेपर झाल्यानंतर त्यातला एक भूगोलचा पेपर रद्द झाला, त्याच्यामुळे विद्यार्थी बरेच जण खुश झालेले आहेत। ठीक आहे, तो एक त्यांचा आनंद आहे। पण आता राहिली प्रतीक्षा ती म्हणजे आपल्या निकालाची। आता सगळे मुलं, सगळे पालक हे निकालाची वाट बघतात। निकाल हा लागल्यातच जमा असं मी म्हणतो, कारण जेव्हा मधल्या काळामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना वेळोवेळी भेटत होतो, त्यावेळेस त्या विद्यार्थ्यांना जर विचारलं की बाबा तुला किती मार्क पडू शकतात, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याचा एक अंदाज होता आपला की बाबा मला 90च्या वर पडतील, मला 95% वरती मिळतील, काहींना होतं मला 80 ते 90च्या मध्ये मिळतील, काहींचं 60-70 होतं, काहींचं म्हणत होते आम्ही पास तर होईल कसं तरी। म्हणजे ज्याची त्याची मार्कांची जी काही रेंज होती ती ठरलेली होती। याचा अर्थ त्याला त्याच्या बाहेर मार्क पडणार नाहीत, कारण त्याचा अंदाज हा चुकत नाही। कारण स्वतः काय लिहिलं पेपरला हे त्याला माहिती, स्वतःचा अभ्यास काय झाला हा स्वतःला माहिती। त्याच्यामुळे जर निकाल लागल्यासारखा आहे तर मग आपल्याला आज आपलं करिअर निवडायला काहीच हरकत नाही। मग त्या विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना हे 10वीतच मॅक्झिमम सगळ्यात जास्त ठरवलं पाहिजे की मला 12वी झाल्यानंतर काय करायचं। असं का म्हटलं मी, तर प्रत्येक क्षेत्राला एक एंट्रन्स परीक्षा आलेली आहे। म्हणजे जर तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं त्याची एक वेगळी एंट्रन्स परीक्षा आहे, मेडिकलला जायचं असेल डॉक्टरसाठी त्याची एक एंट्रन्स परीक्षा आहे, ॲग्री कॉलेजला जायचं असेल त्याची एंट्रन्स परीक्षा आहे, फार्मसीला जायचं असेल त्याची वेगळीच एंट्रन्स परीक्षा आहे, NDA जायचं असेल, ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये जायचं आहे त्या क्षेत्राची एक वेगवेगळी एंट्रन्स परीक्षा ठरलेली आहे। मग जर तुम्हाला ते द्यायचे असेल तर तुम्हाला 10वीतच ठरवायचं मी कुठला ग्रुप निवडू। म्हणून मला असं वाटतं की ज्यावेळेस तुमची 10वी होणार आहे त्यावेळेस तुम्ही कुठं जायचं, कुठल्या क्षेत्रात जायचं हे तुम्ही आत्ता 10वीतच ठरवलं पाहिजे। मग 10वीतलं ज्यावेळेस तुम्ही करिअर निवडणार आहे ते करिअर निवडण्याच्या अगोदर तुम्हाला मला वाटतं काही गोष्टी केल्या पाहिजे। त्या कुठल्या गोष्टी, तर एक 7-8 पॉईंट आहेत, त्या गोष्टी तुम्ही 100% निकाल लागल्यानंतर करायच्या आणि नंतर मग करिअरचा विचार करायचा। त्यातली पहिली गोष्ट बघा, जेव्हा तुमचा 10वीचा निकाल लागेल, जे तुमचे मार्क मिळतील ते मार्क एकदा तुम्हाला जे कोणाला सांगायचे ते सांगून द्या आणि मग तो विषय बाजूला ठेवा। रोज रोज तेच मार्क याचा विचार करत बसू नका। दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे बघा, ज्यावेळेस तुमचा निकाल लागेल त्यावेळेस तुमच्या निकालावरचा आणि तुमचा जो दाखला म्हणजे LC असतो याच्यावरचं तुमचं स्पेलिंग हे सेम आहे का नाही हे तुम्ही चेक करायचं। हे पहिल्यांदा बघा, कारण जर तुमच्या स्पेलिंगमध्ये मिस्टेक असेल, चुकलं असेल तर तिथं तुमचा पुढं भरपूर प्रॉब्लेम होतो। तिसरी महत्त्वाची गोष्ट बघा, ज्यावेळेस तुम्हाला जास्त मार्क मिळाले एखाद्याला तर उगाच विनाकारण त्याने काय करायचं नाही, त्याचा उगाच हवेत जायचं नाही। आणि एखाद्याला कमी मार्क मिळाले तर जास्त घाबरून पण जायचं नाही, कारण 10वी म्हणजे सर्वस्व नाही आहे किंवा 10वी म्हणजेच आयुष्याचा टर्निंग पॉईंट नाही, आलं लक्षात। त्याच्यामुळं जास्त मार्क मिळाले म्हणून हवेत जाऊ नका, कमी मार्क मिळाले म्हणून उगाच घाबरून पण जाऊ नका। नंतर तिसरा पॉईंट म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्याला मिळालेले मार्क खरंच कुठल्या पद्धतीने मिळाले हे ॲनालिसिस करा। हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण 10वीत तुम्हाला जास्त मार्क मिळाले म्हणून पुढं चांगलं करिअर निवडायचं, पण ते मिळालेले मार्क नक्की कुठल्या पद्धतीने मिळालेत हे आधी समजून घ्या। कारण एखाद्याला मार्क मिळाले असते त्यांनी कॉपी केलेली असते, एखाद्याचे मार्क मिळण्याची पद्धत कुठली असते, पुढच्याचं मागच्याचं बघून लिहिणं, किंवा काहींनी काय असतं काहीच कळत नाही पण घोकमपट्टी करून 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 त्यांनी ते मार्क मिळवलेले असतात। मग नक्की आपल्याला क्षेत्र पुढचं कुठलं निवडणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला कुठल्या अभ्यासाची पद्धत पोषक आहे त्याच्यावरून करिअर निवडलं पाहिजे। याच्यानंतरचा पुढील सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे पुढील करिअर निवडताना आपली कमतरता काय आहे हे समजून घ्या। म्हणजे मला काय सांगायचंय, समजा एखाद्याला डॉक्टर व्हायचं आणि त्याला एखाद्याचं रक्त जर बघितलं तर चक्कर येते, याने डॉक्टर होण्यात काय अर्थ आहे का? म्हणून आपली कमतरता काय, किंवा एखाद्याला UPSC FPSC द्यायची, मोठा अधिकारी व्हायचं, मग अधिकारी व्हायचं म्हटल्यावर अभ्यास तर कंटिन्यू करावा लागतो। 18 तास अभ्यास करणारी लोक आहेत, मग आपल्याला अभ्यास करण्याची किती वेळ सवय,
एक तास झाला की आपलं डोकं जर दुखत असेल तर UPSC MPSC करण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून मला काय म्हणायचं, आपलं जे कमतरता आहे, आपले जे शरीर, आपले जे आपल्याला अभ्यास करताना जे कुठलं अडथळे किंवा करिअर निवडताना आपण कुठल्या ह्याच्यात कमी, त्या गोष्टी आधी अनालिसिस करा. त्याच्यानंतर पुढचं बघा, आपले शत्रू कोण आहेत हे पण ओळखा. शत्रू म्हणजे कोण असतं, आपल्याला समजा 90% मार्क आहेत, मी लय हवेत आहे, पण 90% मार्क मिळणारे असे असंख्य लोक आहेत, ते आपले शत्रूच आहेत, आपले कॉम्पिटिटर आहेत. त्याच्यामुळे ते किती हे पण ओळखा, ते क्षेत्रात येणारे किती हे पण समजून घ्या. दुसरं म्हणजे आपले शेजारी असतात, पाहुणे असतात, नावं ठेवणारे असतात, काही ना बघवत नाही, ह्या गोष्टीत हे अनालिसिस करा नक्की किती आहेत, त्यांना फेस करायचं तुम्हाला करिअर निवडल्यानंतर. ठीक आहे. याच्यानंतर बघा, 10वी नंतर तुम्ही ज्या क्षेत्रात जाणार त्यावेळेस तुम्ही 10वीचे जे मार्क आहेत ते एकदा बाजूला ठेवून द्यायचे आणि ज्या क्षेत्रात गेलो त्याच क्षेत्राचा फक्त विचार करायचा, त्या क्षेत्राचा फक्त शेवटपर्यंत अभ्यास करायचा. नाहीतर 10वीत मला 95% ह्याचंच गोकमपट्टी 2 वर्ष करतो आणि 12वी झाल्यानंतर उगाच 50% बळच पडतात. का तर तो 10वीच्याच मार्कवरती हवेत होता, त्यांनी 12वीकडे लक्षच दिलं नाही. मला 10वीत 95, याच्या जीवावरती 2 वर्ष घालवले. हे थोडंसं बाजूला ठेवा. त्या क्षेत्राचा फक्त जास्त टॉपमध्ये करिअरचा विचार करा, टॉपमध्ये कसे मार्क मिळतात याचा विचार करा, बाकी 10वीच्या मार्कचा जास्त विचार करू नका. नंतर आता तुम्हाला एकदा करिअर निवडायचं आहे. करिअर निवडण्या अगोदर हा जो मी व्हिडिओ बनवतोय, हा व्हिडिओ पालक आणि विद्यार्थी दोघांनी मिळून बघा, सगळ्यांनी विचार करून ठरवा. नंतर मग तुम्ही ठरवणार की बाबा मला कुठलं यातलं करिअर निवडायचं आहे. कारण या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाचे आणि खूप टॉपचे करिअर जे आहेत, ज्याला एकमेकाला ऑप्शन पण आपण निवडू शकतो, अशा करिअर मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळं आता बघा, दुसरं एक महत्त्वाचं बघा, ज्यावेळेस 10वीचा निकाल होतो तेव्हा त्या एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगले मार्क मिळतात, खूप 90-95%, पण त्याची घरची परिस्थिती नसते की ते त्याला शिकवू शकतात. अशा विद्यार्थ्यांसाठी कोणापुढे हात पसरायची गरज नाही. तुम्हाला एक ऑप्शन सांगतो, एक चांगला तुम्हाला तिथं बेनिफिट आहे, ते म्हणजे 11वीमध्ये तुम्हाला 11वीच्या शेवट एक एक्झाम असते KVPY म्हणून. ती कुठली, किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना म्हणून KVPY. ही परीक्षा 11वीमध्ये होते. ही परीक्षा दिली आणि जर तुम्ही चांगल्या मेरिट नंबरमध्ये आला, ऑब्व्हियसली तुम्हाला 10वीला जर 90-95% असते तर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळणार. मग जर तुम्हाला त्या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळाले, चांगलं तुम्हाला तिथं मेरिट नंबर मिळाला, तर त्या परीक्षेच्या द्वारे तुम्हाला स्कॉलरशिप भेटते. ती स्कॉलरशिप कशी असते, तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये भेटतात आणि पूर्ण वर्षाच्या अखेर 20,000 रुपये एकरकमी भेटतात. म्हणजे हे 20,000 आणि ते 5 महिने 12 महिने भेटलेले 5,000 रुपये, हे असे मिळून 60,000 रुपये आणि ते 20 असे मिळून टोटल एका वर्षाला तुम्हाला 80,000 रुपये भेटतात. त्यासाठी काय करावं लागतं, KVPY ही परीक्षा द्यावी लागते. त्याच्यासाठी पण 10वीला कमीत कमी 75% हे ओपन कॅटेगरीसाठी मार्क पाहिजेत आणि अदर कॅटेगरीला साधारणतः 65 ते 70च्या दरम्यान मार्क पाहिजेत. ही त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. ह्याच्यासाठी तुम्ही फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा, परिस्थिती असू अगर नसू, एखादी चांगली परिस्थिती म्हणून मी देणारच नाही असा पण विचार करू नका. प्रत्येकाने ती परीक्षा द्यायचा प्रयत्न करा. ते चांगलं तुम्हाला पुढं बाकीच्या परीक्षांची JEEला किंवा नीटला ह्याचा फायदा पण होतो. प्लस ही परीक्षा 12वी झाल्यावरती पण असते आणि 12वी नंतर पण ती परीक्षा दिल्यानंतर त्याच्या थ्रू पण भरपूर ॲडमिशन होतात. KVPY लक्षात ठेवा, चांगली संधी 11वीमध्ये देण्यासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचं मला करिअर निवडायचं आहे. 10वी नंतर काय काय आहे, 10वी नंतर मेन आहेत ते कुठले, एक 5-6 ब्रँच आहेत. पहिलं म्हणजे आर्ट आहे, कमी मार्क भेटले तर बरेच जण जातात. मिडियम मार्क असेल तर बरेच जण कॉमर्स निवडतात आणि चांगले मार्क असेल तर सायन्स निवडतात. कोणालाच 11वी-12वी काही ना करायचीच नसेल तर ते डिप्लोमा किंवा मग ITI निवडावं लागतं. मी तुम्हाला जे मार्गदर्शन करणार आहे हे आज सध्या फक्त 11वी-12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी नंतर काय करावं याबद्दल मार्गदर्शन करणार आहे. मग त्याच्यातलं बघा, मी तुम्हाला ग्रुप A आणि ग्रुप B असे 2 ग्रुप असतात. एक PCM आणि दुसरा PCB असतो. त्यातल्या मी ग्रुप A बद्दल तुम्हाला अगोदर माहिती देतो. ग्रुप A मध्ये तुम्ही PCM निवडणार, म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथ्स ह्या ग्रुप तुम्ही ज्यावेळेस निवडणार त्यावेळेस त्याच्यामध्ये कुठले कुठले करिअर आहेत याचं समजून घ्या.
मग ज्यावेळेस हा ऑप्शन तुम्ही निवडता, याच्यातलं पहिलं जे टॉप मध्ये सगळ्यांचा जीव गुंतलेला असतो ती म्हणजे JEE, जॉईंट एंट्रन्स एक्झाम. मग जेव्हा तुम्ही JEE देणार, ही ऑल इंडिया एक परीक्षा असते. म्हणजे आपल्या भारतात एकच परीक्षा होती ती, त्याला म्हणतात ऑल इंडिया लेवल. याच्यामध्ये काय येतं मग JEE, याच्यात तुम्हाला फिजिक्सला 100 मार्क असतात, केमिस्ट्रीला 100 मार्क असतात, मॅथ्सला 100 मार्क असतात. टोटल हे असतात ते 300 मार्क्स असतात. मग फिजिक्सचे जे प्रश्न असतात ते 25 प्रश्न असतात, केमिस्ट्रीचे जे प्रश्न असतात ते पण 25 असतात, आणि मॅथ्सचे पण क्वेश्चन जे असतात ते 25 क्वेश्चन असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चनला हे तुम्हाला 4 मार्क भेटतात. जर तुमचा प्रश्न बरोबर आला म्हणजे करेक्ट आन्सर जर तुम्ही दिलं तर तुम्हाला 4 मार्क भेटतात. पण जर तुमचं आन्सर चुकलं, म्हणजे जर रॉंग आलं, जर आन्सर तुमचं चुकलं तर तुम्हाला -1 मार्क भेटतो. म्हणजे भेटलेल्या मार्क मधून 1 कमी होतो. म्हणजे काय, जर समजा तुमचे 2 प्रश्न बरोबर आले तर 4 मार्क नुसार तुम्हाला 8 मार्क भेटले. पण जर तुमचा तिसरा प्रश्न तुम्ही सोडवला आणि तो जर चुकला तर तुमच्या भेटलेल्या 8 मार्क मधून 1 वजा होणार आणि तुमचा टोटल स्कोर असणार 7. याला लक्षात, ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. याच्यामध्ये आता तुम्ही ही परीक्षा दिल्यावरती काय करता येतं, तर ही परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला जाता येतं ते इंजिनिअरिंगला किंवा मग बीटेक आहे. मी पहिल्यांदा इंजिनिअरिंग बद्दल सांगतो. इंजिनिअरिंग करता येतं. मग इंजिनिअरिंगला जायचंय तर ते कुठले कॉलेज असतात, तर ह्या परीक्षेसाठी सगळ्यांचं टार्गेट जे असतं, म्हणजे ज्याला इंजिनियर व्हायचंय त्याचं पहिलं टार्गेट असतं की मला IIT, NIT किंवा IIIT कॉलेज भेटावं. मग हे 3 कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला JEE ची परीक्षा द्यावी लागेल. मग तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं असेल, त्यातलं टॉपचं कॉलेज जे आहे ते IIT नाही, IIT. हे नाही भेटलं कॉलेज तर दुसरं कॉलेज जे भेटतं ते NIT असतं. हे पण नाही भेटलं तर तिसरं कॉलेज जे येतं त्याच्या खालचं असतं ते IIIT. प्रत्येकाचा जीव असतो की मला याच्यापैकी एक कॉलेज भेटावं, आणि हे भेटायचं असेल तर JEE ची परीक्षा द्यावी लागते. याच्यामध्ये 2 टाईप असतात, एक JEE मेन्स आणि दुसरी असते ती ॲडव्हान्स. जर तुम्ही JEE मेन्स परीक्षा दिली आणि त्याच्यामध्ये मेरिटमध्ये बसला तर तुम्हाला ॲडव्हान्स परीक्षा देता येते, आणि ॲडव्हान्स परीक्षा दिली तर तुम्हाला IIT भेटतं. नाही देता आली, फक्त मेन्सचा स्कोर असेल तर NIT कॉलेज घेता येतं किंवा मग IIIT असतं. हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, मला इंजिनिअरिंगमध्ये हे कॉलेज भेटावे, त्यासाठी तुम्हाला JEE निवडावं लागेल. हे एवढी पण सोपी नाही आणि एवढी पण अवघड नाही. जर तुम्ही पहिल्यापासून ठरवलं मला JEE द्यायचे, 11वी पासूनच तयारी केली तर ह्याच्यामध्ये चांगला स्कोर होऊ शकतो. पण जर 12वी झाली आणि मग तुम्ही ठरवलं नाही मला JEE द्यायची आणि मला IITला जायचंय, तर ते शक्य होत नाही. हे 6 महिन्यात 2 महिन्यात अभ्यास करण्यासारखी गोष्ट नाहीये. त्याला 2 वर्ष तुम्हाला त्याच्यामध्ये कष्ट घ्यावेच लागतील, तर तुम्हाला हे करता येतं. कुठं जायचं, इंजिनिअरिंगला. हे 3 कॉलेज JEE दिल्यानंतर येते लक्षात. आता हेच का JEEच काय, तर JEE मध्ये जे सिलेक्शन होतात किंवा जे या कॉलेजमधून पास आउट होतात हे खूप टॉपमधले लोक असतात, किंवा ह्यांचं करिअर जे असतं एकदम टॉपमध्ये असतं. ह्यांना जे सिलेक्शन होतं ते पण टॉप कंपन्यामध्ये होतं, टॉप पोस्ट असते. एक मी तुम्हाला उदाहरण देतो. सुंदर पिचे म्हणून जो गुगलचा CEO आहे, तो गुगलचा CEO जो आहे तो IIT मधूनच शिकला. आपल्या भारतातला माणूस आहे, तो अमेरिकेमध्ये काम करतो. गुगलचं जे ऑफिस आहे 5 एकरमध्ये ते अमेरिकेत आहे, त्याचा तो CEO आहे. त्याचा जर पगाराचा विचार केला तर आपल्याला लिहायचं म्हटलं तरी जमणार नाही, असा त्याचा पगार आहे. तो म्हणजे एक अंदाजे त्याचा पगार आहे 25,64,00,000 समथिंग वरती पण आहे काहीतरी. हे त्याचा एका महिन्याचा पगार आहे, वर्षाचा नाही म्हणत मी. तो IIT मधून झालेला आपल्या भारतातला माणूस आहे. दुसरं एक झोमॅटो आहे बघा, आपण जे खायला ऑर्डर मागवतो ऑनलाईन, त्याचा पण जो ओनर आहे किंवा त्याचं जे चालू केलं तो पण IITनंच आहे. तिसरं बघा, मनोहर पर्रिकर जे गोव्याचे मुख्यमंत्री होते ते पण IIT मधूनच पास आउट झालेले. आता जे दिल्लीचे मुख्यमंत्री ते सुद्धा IIT मधलेच आहेत. म्हणजे हे जे IITनंच आहे हे खूप टॉपचे माणसं असतात. म्हणून प्रत्येकाचा जीव चाललेला असतो तो IIT मध्ये JEE द्यायची आणि IIT मध्ये जायचं. आलं लक्षात. मग याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रातलं इंजिनिअरिंग करता येतं. आता बऱ्याच जणांना समजा इथं नाहीच भेटलं हे कॉलेज,
किंवा इथं स्कोअर नाही झाला किंवा मला JEE द्यायचंच नाही, मला ऑल इंडियामध्ये जायचंच नाही, मला स्टेट लेवलमध्येच जायचं, मग त्याच्यासाठी जो सेकंड ऑप्शन राहतो तो म्हणजे आपली महाराष्ट्राची CET, ती याला म्हणतो आपण MST CET, स्टेट लेवलची असते, ती आपल्या महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. ही परीक्षा दिल्यानंतर याच्यामध्ये पण फिजिक्सला 50 मार्क असतात, केमिस्ट्रीला 50 मार्क असतात आणि मॅथ्सला 100 मार्क असतात. टोटल ही जी परीक्षा असते ती 200 मार्कची असते. याचे प्रश्न असतात ते पण 50 असतात, याचे प्रश्न असतात ते पण 50 असतात आणि याचे प्रश्न असतात ते पण 50 असतात. याला प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात म्हणून ते 100 होतात आणि टोटल इकडे ह्याचे पण 200 मार्क देतात आपल्याला. लक्षात आलं? म्हणजे हे झाले तुमचं MST CET बद्दल. हे पहिलं येतं ते फिजिक्सचं, दुसरं केमिस्ट्री आणि तिसरं मॅथ्स बद्दल सांगितलं मी. याच्यामध्ये नो निगेटिव्ह सिस्टीम, याला निगेटिव्ह सिस्टीम नसती, म्हणजे मायनस होत नाही. जे बरोबर आलं तर प्लस, नाही आलं तर 0 मार्क. आलं लक्षात? म्हणून निगेटिव्ह सिस्टीम नसती. आता हे तुम्ही ज्यावेळेस परीक्षा देणार त्यावेळेस तुम्हाला काय होणार आहे, जाता येतं ते कुठं, इंजिनिअरिंगलाच तुम्हाला जाता येणार. पण इंजिनिअरिंगचे पुन्हा इथले कुठले कॉलेज घेता येतात, तर ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातले. कुठले? मग आपलं पहिलं जे टार्गेट राहतं प्रत्येकाचं COEP, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. याच्यानंतरचे बाकीचे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे याच्यामध्ये प्रत्येकाचा जीव चाललेला असतो. PIT आहे, MIT आहे किंवा बाकीचे नागपूरचं गव्हर्नमेंट कॉलेज आहे. जेवढे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत इंजिनिअरिंगचे त्याच्यामध्ये प्रत्येकाचं टार्गेट असतं की मला भेटावं. अवसरीचं इंजिनिअरिंग कॉलेज आहे गव्हर्नमेंटचं, हे प्रत्येकाचं टार्गेट राहतं की मला गव्हर्नमेंट कॉलेज भेटावं. जर समजा गव्हर्नमेंट कॉलेज नाही भेटलं तर प्रत्येकाचं टार्गेट असतं की ऑटोनॉमस तरी भेटावं. ऑटोनॉमस नाही भेटलं तर बाकीचं तर काय असतं, प्रायव्हेट मधले टॉपचे कॉलेज भेटावे, प्रायव्हेट मधले टॉप कॉलेज भेटावं, हे प्रत्येकाचं टार्गेट राहतं. हे झालं आपल्या महाराष्ट्रातले इंजिनिअरिंग कॉलेज. आता मी मगाशी सांगितलं की प्रत्येकाचं स्वप्न असतं मला IIT मध्ये जायचं. जर समजा एखाद्या विद्यार्थ्याला IIT मध्ये इथून नाही जाता आलं तर त्याला सेकंड पर्याय पण आहे, त्याला दुसरा पर्याय आहे. कुठं? IIT साठी किंवा MIT साठी. ते काय करता येतं, ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग ही डिग्री 4 वर्षानंतर पूर्ण करता, त्याच्यानंतर आफ्टर एक गेटची परीक्षा असते. जशी इथं एंट्रन्स परीक्षा असते तशी इंजिनिअरिंग नंतर पण एक एंट्रन्स परीक्षा राहते, त्याला गेट म्हणतात. ही गेटची परीक्षा दिली आणि तुम्ही चांगल्या मेरिटमध्ये आलात आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला जाता येतं ते म्हणजे पुन्हा तुम्हाला IIT साठी MTech करता येतं. पुन्हा एखाद्याचं स्वप्न आणखी पूर्ण होऊ शकतं IIT मध्ये जायचं. एक तर इथून नाही झालं तर या साईडने. आलं लक्षात? हा झाला तुमचा प्लॅन A. ठीक आहे. प्लॅन B मी तुम्हाला सांगणार. जो प्लॅन B असेल तो ह्या प्लॅन A ला काय येणार आहे, ऑप्शन येणार आहे. मला हा नकोय किंवा माझं हे टार्गेट नाहीये, मला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काय करता येईल याच्यासाठी जो येणार तो प्लॅन B असेल. म्हणजे तुम्हाला मी सांगतो. आता जो मी अगोदर सांगितला तुम्हाला तो सांगितला प्लॅन A. आता मी सांगणार आहे तो तुम्हाला सांगणार प्लॅन B, जो पहिले ह्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शन असेल. जो मी अगोदर सांगितलं त्या दोन्हीला पण ऑप्शन असेल, ते मला करायचं नाही, त्याच्यासाठी मला दुसरा ऑप्शन निवडायचा. तो कुठला बघा. आता त्याच्यातला जो पहिला मेन पॉइंट आहे तो येतो आयसर. तो कुठला आहे ना, आयसर. आयसर म्हणजे काय, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था. आयसर, नायसर आणि पुन्हा IISK सांगणार आहे. या तिन्हीचा काय प्रकार आहे तर बघा, पहिलं काय व्हायचं, एखाद्याला शास्त्रज्ञ व्हायचं तर तो काय करायचा, एखाद्या विशिष्ट याच्यामध्ये काय करायचा, डिग्री कंप्लीट करणार. डिग्री झाल्यानंतर तो पोस्ट ग्रॅज्युएशन करणार. पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तो PhD करणार आणि PhD झाल्यानंतर त्याला शास्त्रज्ञ होता येत होता. पण ज्यावेळेस 2006-07 साली अब्दुल कलाम यांनी काय केलं की त्यांनी ठरवलं की आपल्या भारतामध्ये
तरुण वर्ग खूप आहे आणि तो खूप हुशार आहे. याला शास्त्रज्ञ 30, 35, 40 वर्षानंतर ज्यावेळेस बनवायचं त्याच्या ऐवजी याला शास्त्रज्ञ हे आपण तरुण वयातच बनवलं पाहिजे. जे त्याचं सळसळतं रक्त आहे, जे त्याच्या अभ्यास करण्याची शक्ती, जी त्याचे तरुण वय कष्ट करण्याचे या वयातच त्याचा फायदा करून घेतला पाहिजे. म्हणून अब्दुल कलामांनी 2006-07 साली असा प्रस्ताव मांडला की बाबा आपण शास्त्रज्ञ हे 12वी नंतरच घडू. म्हणून 12वी झाल्यानंतर एक शास्त्रज्ञ होता येतं. ती 4 वर्षाची जी डिग्री राहते ती आयसर, नायसर किंवा IISc मधून करता येते. मग 2007 साली एक आपल्याला संस्था चालू केली ती आयसर. त्याच्यातून आणि आयसर, नायसर किंवा IISc याच्यातून काय झालं, 2011 साली पहिली बॅच बाहेर पडली. 2011 पासून ते 2019 पर्यंत या ज्या बॅच बाहेर पडल्या याच्यातले कमीत कमी 966 शास्त्रज्ञ हे आज इस्रोमध्ये काम करतात. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शास्त्रज्ञ होता येते हे खूप लवकर. 12वी नंतर 4 वर्ष ते 5 वर्ष गेले की तुम्हाला शास्त्रज्ञ पदवी भेटते ती आयसर मधून. लक्षात आलं. म्हणून हा आयसर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे जो तुम्ही इंजिनिअरिंगला किंवा आपल्या बाकीचे बीटेकला ऑप्शन म्हणून निवडू शकता. मग त्याच्यामध्ये काय असतं बघा, आयसर मध्ये तुम्हाला PCM किंवा PCB हा स्पेशल ग्रुप ठेवायची गरज नाही. PCMB हा कॉमन ग्रुप असतो. दोन्ही पण ठेवता येतं. याच्यासाठी तुम्हाला आधी रजिस्टर करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला काय करतात ते तुमचे जे मार्क असतात त्याच्या JEEच्या KVPYच्या आणि स्टेट बोर्ड, सेंट्रल बोर्ड याच्यावरती काय होतं ते मेरिट लिस्ट नंबर लावतात आणि मग तुमचं ऍडमिशन होतं. त्याच्यातल्या ज्या जागा असतात त्याच्यातले बघा JEE याच्यावरती JEE ॲडव्हान्स याच्यावरती तुमच्या 25% जागा भरल्या जातात. नंतर जे KVPY जे मी मगाशी सांगितलं तुम्हाला 11वी मध्ये आणि 12वी मध्ये देता येते KVPY याच्यातल्या तुम्हाला 25% जागा भरल्या जातात. आणि CSB किंवा SCB म्हणजे काय, स्टेट अँड सेंट्रल बोर्ड यांच्यासाठी राहिलेल्या जागा भरल्या जातात. ज्या राहिलेल्या जागा असतात ते सेंट्रल आणि स्टेट बोर्डच्या अंडर भरल्या जातात आणि 25% KVPY, 25% JEE ॲडव्हान्स वरती भरल्या जातात. याच्या ज्या टोटल जागा असतात, टोटल जागा ते येतात 1770 अंदाजे एक जागा आहे त्याच्या दरम्यान. नंतर ह्याची जी डिग्री भेटली तुम्हाला ती डिग्री तुम्हाला BSMS म्हणून भेटते. BSMS म्हणून म्हणजे काय, मास्टर अँड डॉक्टरेबल डिग्री भेटते. मास्टर अँड डॉक्टरेबल, ठीक आहे, की तुम्हाला डिग्री भेटते. याचा जो कालावधी असतो डिग्री पूर्ण होण्याचा तो 5 वर्ष असतो. कालावधी जो असतो तो 5 वर्षाचा येतो. ठीक आहे. नंतर याच्यात जर तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हाला 12वी मध्ये कमीत कमी 65 ते 70-75% पर्यंत तुम्हाला मार्क पाहिजे, गरजेचे. नंतर याचे जे सेंटर असतात परीक्षांचे सेंटर, ते जे सेंटर आहे ते कुठे आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, कोल्हापूरला आहे. याच्यासह 8 सेंटर आहेत. पूर्ण असे 8 सेंटर आहेत. नंतर ओपन कॅटेगरीसाठी जर ओपन कॅटेगरीमध्ये विद्यार्थी असेल तर त्याची कमीत कमी 10,000 रँक पाहिजे, म्हणजे त्याला कुठेतरी ऍडमिशन मिळू शकतं. पुण्यामध्ये आयसरचं कॉलेज आहे. महाराष्ट्रात पुण्यामध्ये काय कॉलेज आहे किंवा इन्स्टिट्यूट आहे. याचे जे सगळे इन्स्टिट्यूट आहेत हे 7 आहेत इंडियामध्ये आणि सगळे ऑटोनॉमस आहेत. मग त्यातले कुठले तर भोपाळला आहे, बऱ्हामपूरला आहे, पुण्यामध्ये, मोहालीमध्ये, कोलकात्यामध्ये, तिरुअनंतपुरम, तिरुपतीला आहे. असे 7 ठिकाणी याचे इन्स्टिट्यूट आहेत. त्याच्यातलं पुण्यामध्ये आपल्या इथे जवळ आहे, म्हणून याचा विचार करा. खूप महत्त्वाची ब्रँच आहे किंवा खूप महत्त्वाचा हा एक पर्याय आहे आणि आता सध्या याची खूप गरज आहे. जे कोरोनामुळे आपल्या देशावरती संकट आलेलं आहे, पूर्ण जगावरती याचे जे सर्चिंग चालू आहे किंवा याचे जे शास्त्रज्ञ लढत आहेत त्याच्यावरती लस काढण्यासाठी ते याच्यातले भरपूर आहेत. त्यामुळे याला पुढे काही वर्ष, भरपूर वर्ष हा एक पर्याय म्हणून निवडला जाईल.
आलं लक्षात. आयसर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था. त्यामुळं हा जर तुम्ही JEE किंवा IIT साठी जर पर्याय निवडला तर हा एक बेस्ट पर्याय आहे. त्याच्यातले जे जागा आहे पूर्ण जागा कुठल्या किती भरल्या जातात, मग आपल्याला KVPI द्यायची, JR1 द्यायची किंवा सेंट्रल आणि स्टेट बोर्डचे जे पर्सेंटेज असतात त्याच्यावरती काय जागा भरल्या जातात. त्याला तुम्हाला असा PCB किंवा PCM असा स्पेशल ग्रुप ठेवायची गरज नाही. दोन्ही पण ग्रुपचे मुलं याला देऊ शकतात परीक्षा. नंतर ज्यावेळेस तुम्हाला एकत्र कॉमन म्हणजे पहिल्या वर्षी काय होतं PCM हे एकत्र घेतले जातात सगळे विषय, आणि ज्याला ज्या ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यानुसार सेकंड इयरला दुसऱ्या वर्षाला गेल्यानंतर त्या त्या क्षेत्रामध्ये त्याला टाकलं जातं. आलं लक्षात. हा झाला तुमचा पहिला आयसरचा ऑप्शन. प्लॅन बी मधला मी पहिला ऑप्शन सांगितलं तुम्हाला आयसर. त्याच्याच बरोबर त्याच्याच तोडीस-तोड हा नायसर आहे. सेकंड ऑप्शन जो येतो तो नायसर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. आलं लक्षात. यामध्ये पण PCM आणि PCB या दोघांना पण संधी आहे. याची जी एंट्रन्स परीक्षा आहे ती सेपरेट राहते, ती म्हणजे NEST. ती म्हणजे नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट. आलं लक्षात. ही तुमची पहिली. यासाठी जर तुम्हाला ही परीक्षा द्यायची असेल तर 12वी मध्ये तुम्हाला 60% ते 70% पर्यंत मार्कची गरज आहे. आलं लक्षात. तर ती परीक्षा देता येते. याचा पण जो कालावधी आहे तो पण 5 वर्षाचाच आहे. हे सेम नायसर सारखंच, फक्त सेकंड जो आहे त्याच्या खालचं थोडंसं येतं, ते म्हणजे सॉरी आयसर सेम आयसर सारखंच आहे, फक्त त्याचे थोडं जसं IIT नंतर येणार की तसं आयसर नंतर नायसर येतं. हे झालं. याच्यामध्ये ब्रांच जे आहेत ते 6 ते 7 ब्रांच आहेत. त्यातली कुठली पहिली मॅथमॅटिकल आहे, मॅथमॅटिकल. दुसरी कॉम्प्युटर आहे. तिसरी जी ती फिजिकल आहे. चौथी केमिस्ट्री येते. 5 नंबरची जी आहे ती बायोलॉजिकल. आणि 6 नंबर मध्ये जे आहे ना ते तुमचे अर्थ सायन्स. याचे 6 ते 7 आहेत. 7वी नंबरची पण आहे, ती नंतर सांगेल. टोटल ह्याचे पण कॉलेज आहेत ते 8 ते 10 कॉलेज आहेत. जागा ज्या असतात 200 जागा असतात. याच्यामध्ये पण प्रचंड बुद्धिमत्ता हवी आहे. प्रचंड बुद्धिमत्ता पाहिजेच. आणि ह्याची पण आता सध्या कोरोनामुळे खूप गरज आहे. याच्यामधलं नायसर हे भुवनेश्वर, नायसर भुवनेश्वर याच्यामध्ये खूप स्कोप आहे. स्कोप याच्यात खूप छान आहे. आणि इथं चांगलं प्रत्येकाचं ध्येय राहतं की मला इथंच ऍडमिशन भेटावं. यामध्ये ज्या त्या क्षेत्रामध्ये म्हणजे हे जे ब्रँच निवडणार त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला सायन्स शास्त्रज्ञ होता येतात. देशात असे 91 सेंटर आहेत. महाराष्ट्रात 3 सेंटर आहेत. सेंटर जे आहेत ते पुण्यामध्ये आहे, नागपूरला आहे आणि मुंबईला. असे 3 सेंटर आपल्या महाराष्ट्रात आहेत याचे. आणि याच्यामध्ये पण तुम्हाला खूप चांगलं करिअर आहे. जे तुम्ही पहिल्यांदा IIT नाहीतर महाराष्ट्रातलं किंवा आयसर किंवा नायसर हे तुम्ही ऑप्शन चांगलं निवडू शकता. आता नायसर नंतर जो पुढचा ऑप्शन आहे तो बिर्ला इन्स्टिट्यूट आहे, तो पण मी तुम्हाला सांगतो. तिसरा जो ऑप्शन आहे तो बिर्ला इन्स्टिट्यूट म्हणून आहे. बिर्ला इन्स्टिट्यूट याची जी स्थापना झाली ते 1964 सालचं ओपनिंग आहे. 164. आतापर्यंत बिर्ला इन्स्टिट्यूट म्हणजे टोटल विद्यार्थी जवळजवळ 13,535 विद्यार्थी हे आतापर्यंत पास आउट झालेले आहेत.
आतापर्यंत 13,335. याच्यामध्ये याला जर तुम्हाला जायचं असेल बिर्ला इन्स्टिट्यूटला तर त्यांची एक एंट्रन्स परीक्षा असते, ती आहे BIT SAT. की तुम्हाला एंट्रन्स परीक्षा त्यांची द्यावी लागते. त्यांचं एक लॉग इन, त्यांचं एक हे पेज आहे, तिथं तुम्हाला लॉग इन करून तिथं तुम्हाला ते फॉर्म भरता येतो. ह्याचे जे टोटल इन्स्टिट्यूट आहेत आपल्या इंडियामध्ये 3 आहेत आणि दुबईमध्ये 1 आहे. इन्स्टिट्यूट 3 इन इंडिया अँड 1 इन दुबई. दुबईमध्ये ह्याचं एक आहे. आपल्या भारतामध्ये 3 इन्स्टिट्यूट आहेत. याच्यामध्ये खूप चांगला स्कोप आहे. पुण्यामध्ये एक इन्स्टिट्यूट आहे, पुण्यामध्ये पण इन्स्टिट्यूट आहे. याची जी डिग्री असते ती B.Ed, B.T, B.Pharm, B.Sc, सगळ्याच डिग्री भेटतात त्याच्यामध्ये. आता ह्याच्यातलं जे आहे याचं जे पेमेंट वगैरे आहे किंवा ह्याच्यातलं जे सिलेक्शन होतं विद्यार्थ्यांचं, ह्यांचं मिनिमम जे पॅकेज राहतं ते 8 ते 10 लाख मिनिमम असतं पर इयरला. मॅक्झिमम जवळजवळ 25-30 लाख रुपये ह्याचं पॅकेज आहे. त्यामुळे हा खूप चांगला चान्स आहे. यांचं ते बिर्लावाल्यांचं स्वतःचं इन्स्टिट्यूट आहे. 1964 सालची स्थापना आहे, खूप जुनं आहे. आतापर्यंत एवढे विद्यार्थी पास आउट झालेत आणि त्यांना 100% जॉब आहे. 100% त्यांचं प्लेसमेंट होतं. प्लेसमेंट जे होतं ते कमीत कमी एका विद्यार्थ्याचं मिनिमम होतं, त्याच्यापेक्षा कमी नाही. मिनिमम जे पॅकेज असतं ते 7 ते 8 लाख रुपये पर इयरला असतं. मॅक्झिमम 20, 25, 30 लाख पण पॅकेज भेटतं. हा तुमचा जो झाला तो काय झाला, तिसरा ऑप्शन झाला तो बिर्ला इन्स्टिट्यूट. आता चौथा जो आहे तो बघा, धीरूभाई अंबानी. धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हा एक बेस्ट ऑप्शन आहे. खूप टॉप कंपन्यांमध्ये याच्यातून प्लेसमेंट होतं. इथं ऍडमिशन भेटणं एवढं पण सोपं नाहीये. खूप टॉप मधले विद्यार्थी घेतला जातात. आता याच्यामध्ये काय होतं, अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. DA आणि IICT असं त्यांचे लिंक असते, तिथं तुम्हाला रजिस्टर करावं लागतं. ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलंय त्या विद्यार्थ्यांना फक्त सेपरेट केलं जातं. त्यांची JEE ॲडव्हान्सची मार्क घेतले जातात. त्या मार्कनुसार त्यांचा सिक्वेन्स लावला जातो. सगळ्यात जास्त मार्क 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असा सिक्वेन्स लावला जातो आणि त्याच्यानुसार त्यांच्या जेवढ्या जागा आहेत तेवढ्यांना वरचे जे टॉपचे विद्यार्थी किंवा ज्यांचं त्या मेरिटमध्ये किंवा त्या जागेमध्ये ॲडमिशन होईल तेवढ्यांनाच तिथं ॲडमिशन भेटलं जातं. हे खूप टॉपचं आहे. याच्यात ज्यावेळेस तुमची डिग्री होईल त्यावेळेस जे पॅकेज राहतं, डिग्री नंतरचं जे पॅकेज राहतं ते मिनिमम पॅकेज आहे ते काय भेटतं बघा, इथं मिनिमम 6.5 लाख पर इयर हे तुम्हाला पॅकेज भेटतं. मीडियम जे पॅकेज भेटतं ते मीडियम पॅकेज जे आहे ते 12 लाख पर इयर असतं आणि मॅक्झिमम जे पॅकेज भेटतं विद्यार्थ्यांना ते भेटतं 40 लाख पर इयर. 40 लाख पर इयर असं पॅकेज भेटणारे विद्यार्थी आहेत. ह्यांचं जे सिलेक्शन होतं तो जो एरिया राहतो सिलेक्शनचा तो म्हणजे ॲमेझॉनमध्ये आहे. दुसरा आहे बघा मायक्रोसॉफ्टमध्ये ज्या कंपन्या आहेत त्याच्यात. तिसरं बघा ऑदर, सगळ्यात टॉपचे जे कंपन्या आहेत त्याच्यामध्ये त्यांचं सिलेक्शन होतं. स्वतः त्यांचं जे ENTC आहे जिओचं वगैरे BSNL याच्यामध्येच त्यांचं सिलेक्शन केलं जातं आणि टॉप सिलेक्शन होतं यांचं. त्यामुळं हा एक बेस्ट ऑप्शन आहे. फक्त इथं ॲडमिशन भेटणं एवढं सोपं नाही आहे कारण जागा कमी असतात, मेरिट खूप लागतं आणि मार्क पण चांगले टॉपमध्ये विद्यार्थी तिथं जातात. त्याच्यामुळे याच्यामध्ये जायचं असेल तर पहिल्यापासून तयारी करा. करिअरसाठी हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. जे त्यांचे सिलेक्शन होतात ते बघा याच्यामध्ये तुम्हाला पॅकेज भेटणार आहे. जर तुम्ही याच्यात ॲडमिशन घेतलं आणि त्यांच्या टॉपमध्ये गेला तर तुम्हाला मिनिमम हे जरी पॅकेज भेटलं तरी काही कमी नाही, स्टार्टिंग असते सुरुवातीला. त्याच्यामुळं हा एक बेस्ट ऑप्शन आहे, तो एक निवडा तुम्ही. याच्यानंतरचा ऑप्शन सांगतो तुम्हाला, 4 नंबरचा ऑप्शन आहे ना तो VIT वेल्लोरे म्हणून. VIT वेल्लोरे हा बेटर देन NIT असतो. NIT पेक्षा बेटर ऑप्शन आहे आणि नियर
नियर टू IIT, म्हणजे IITच्या जवळ आणि NIT पेक्षा बेस्ट ऑप्शन आहे हा जो तुमचा आहे तो VIT वेल्लोरे म्हणून आहे. मग ह्याच्यामध्ये काय, ह्याची पण एक एंट्रन्स परीक्षा असते. ती एंट्रन्स एक्झाम काय VIT EEE म्हणून आहे, किंवा JEE मेन्स वरती पण काही जागा भरल्या जातात. आलं लक्षात, VIT EEE ही एक त्यांची एंट्रन्स परीक्षा आहे, आणि किंवा आपली जी देणार आहे आपण JEE मेन्स याच्यावरती पण यांच्या काही जागा भरल्या जातात. याच्यामध्ये तुम्हाला 12वी मध्ये कमीत कमी 60% मार्क पाहिजे कुठं इन PCM, आणि हा PCM साठीच ऑप्शन आहे. मी जे आतापर्यंत सांगतो हे सगळे PCM ला ऑप्शन आहे, आणि पहिलं आयसर आणि नायसर हे दोन ऑप्शन आहेत, ते PCB आणि PCM या दोघांसाठी पण आहे. याच्यामध्ये जे डिग्री भेटणार आहे टेक्निकल मेकॅनिकल विथ स्पेशलायझेशन इन एनर्जी इंजिनिअरिंग. याच्यामध्ये बघा काही मागच्या वर्षाच्या यांच्यातले जे पॅकेज आणि विद्यार्थ्यांचे सांगतो मी. आता बघा इथं पहिल्या ज्यावेळेस 15-16 सालचा जे विद्यार्थी त्यावेळेस त्यांची बॅच आहे, त्यातले जवळजवळ त्यांचे 364 विद्यार्थी सिलेक्शन झाले, आणि त्यांना जे पॅकेज भेटले ते 24 लाख पर इयर भेटलेलं आहे. दुसरं जे 2016-17 सालचे विद्यार्थी ते जवळजवळ 423 विद्यार्थी सिलेक्शन झाले, त्यांचं जे पॅकेज आहे ते 27 लाख पर इयर आहे, आणि ज्यावेळेस 17-18 सालची जी बॅच आहे त्यावेळेस त्यांची सिलेक्शन झालेले 487 विद्यार्थी, त्यांना पॅकेज भेटलेले 30 लाख पर इयर. हे टॉप मध्ये आलं VITचं सिलेक्शन. एवढे विद्यार्थी झालेले 2016-17चे 16-17 आणि 17-18 ते याच्यानुसार, आणि यांचं जे पॅकेज आहे ते यानुसार आहे. कमीत कमी हे यांचं 20-25 लाख रुपये पॅकेज भेटतं. पण इथं जाणं पुन्हा एवढं सोपं नाही, कारण सगळ्यांचं इथंच टार्गेट राहतं की ज्याला जायचं ते याच्यातच ते, कारण NIT पेक्षा पण भेटत, IIT नाही भेटलं तर हे भेटावं असं प्रत्येकाचं टार्गेट राहतं. मग याच्यात जायचं तर त्यांची एंट्रन्स परीक्षा किंवा JEE मेन्स आहे, आणि हे त्यांचे विद्यार्थी सिलेक्शन झालेले हे त्यांचं पॅकेज आहे. आलं लक्षात. त्यामुळे हा एक तुम्हाला खूप बेस्ट ऑप्शन आहे, हा पण निवडला पाहिजे, कारण याच्यातून तुम्हाला चांगलं करिअर घडवता येईल. पुढचा जो ऑप्शन आहे बघा, हे माहिती पण नाहीये, भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही. फक्त इंजिनिअरिंग आहेत कॉलेज एवढे जवळचे तेवढंच माहिती आहे, डॉक्टर व्हायचं एवढे नीटची परीक्षा देतात. याच्या व्यतिरिक्त भरपूर जणांना करिअर काय काय आहे हे सुद्धा माहिती नाही. म्हणून हा मी थोडासा प्रयत्न केला सांगण्याचा. जर तुम्हाला आवडलं तर पुढे शेअर करा, बाकीच्यांना सांगा. आता पुढचं बघा, पंडित दीनदयाळ म्हणून आहे बघा, पंडित दीनदयाळ पेट्रोलियम युनिव्हर्सिटी PDPU ही एक स्पेशल युनिव्हर्सिटी सेपरेट आहे. यांच्यासाठी कोणतीही सेपरेट एंट्रन्स परीक्षा द्यावी लागत नाही, पण रजिस्ट्रेशन करावं लागतं. सेपरेट एंट्रन्स परीक्षा नाहीये. नाही, पण रजिस्ट्रेशन हे 100% करावं लागतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतरच जे तुमचे ऑल इंडिया JEE मेनचे मार्क आहेत, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांचे JEE मार्क काढले जातात, त्यांची लिस्ट लावली जाते, आणि त्याच्यातून तुमचे ऍडमिशन होतात. ह्याची जी डिग्री भेटते ती तुम्हाला BTECची डिग्री भेटते. नंतर याच्या ज्या जागा असतात ते 780 जागा जवळजवळ, आणि ज्यांचे जे प्लेसमेंट होतं ते प्लेसमेंटचं मी मगाशी सांगितलं, त्यांचं जे मिनिमम पॅकेज राहतं ते मिनिमम पॅकेज 16.6 लाख पर इयर हे कमीत कमी त्यांचं पॅकेज आहे, आणि मॅक्झिमम जे पॅकेज आहे ते त्यांचं 18.4 लाख पर इयर हे त्यांचं मॅक्झिमम पॅकेज आहे. मिनिमम मॅक्झिमम हे झालं तुमचं पंडित दीनदयाळ युनिव्हर्सिटी बद्दल. याचा पण चांगला विचार करा, याचं करिअर खूप चांगलं याच्यावरूनच लक्षात येत आहे, आणि याच्यात काय जास्त वर्ष नाही, 4 ते 5 वर्षाची डिग्री राहते. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त देताना JEE मेन्स मध्ये स्कोअर चांगला करावा लागेल, आणि नंतर रजिस्टर केल्यानंतर तुमचं ऍडमिशन होणार आहे. ठीक आहे. आता पुढचं बघा, एक शेवटचा 1-2 ऑप्शन राहिलेले, प्लॅन एचं किंवा ग्रुप एचं PCM वाल्यांसाठी.
आता पुढचं जे मागच्या वेळेस मी आयसर नायसर सांगितलं त्याच्यानंतर IST म्हणून आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी, भारतीय अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था. याच्यामध्ये बघा 10वीला तुम्हाला 75% मार्क कमीत कमी 12th मध्ये 75% मार्क रिक्वायर्ड इन 12th ओपन कॅटेगरीसाठी, आणि अदर कॅटेगरी असेल तर तिथं 65% मार्क कमीत कमी गरज आहे. अदर, ठीक आहे. हे झालं तुमचं. याचा जो कालावधी तो 4 वर्षाचा येतो. त्याची जी डिग्री भेटणार आहे ती जी डिग्री बघा, पहिली जी आहे एरोस्पेस, याच्यामध्ये काम करता येतं. याचे जे आहेत ते 66 जागा. नंतर दुसरी आहे ती ENTC, याच्या पण 66 जागा. आणि तिसरं जे आहे ड्युअल डिग्री म्हणून तुम्हाला तिथं कोर्स आहे, तो पूर्ण 5 वर्षाचा आहे. याच्यामध्ये काय जागा आहे, हे खूप टॉपचं आहे. याच्यामध्ये पण शास्त्रज्ञच होता येतं, आयसर नायसर आणि IIST म्हणून. याच्यामध्ये जायचं असेल तर सेपरेट परीक्षा द्यावी लागत नाही. JEEच्या मार्कवरती यांची काय होते, मेरिट नंबर लिस्ट भेटते, पण रजिस्टर करावं लागतं. याचं पण जे पॅकेज आहे, एक तर शास्त्रज्ञ होत आहे आणि दुसरं जे पॅकेज आहे ते बघा 6.2 लाख पर इयर, हे झालं मिनिमम. आणि मॅक्झिमम जे पॅकेज आहे ते 8.2 लाख पर इयर, हे तुमचं मॅक्झिमम पॅकेज आहे. पण शास्त्रज्ञ होता येतं, जे तुमचे जे शास्त्रज्ञ आहेत आता इस्रोमध्ये काम करणारे, ते यांचं याच्यातूनच सिलेक्शन होतं. मागाशी जे मी सांगितलं 966 शास्त्रज्ञ आतापर्यंत इस्रोमध्ये काम करतात, ते म्हणजे या क्षेत्रातून. भरपूर जणांचं ध्येय असतं की मला इस्रोमध्ये जायचं. मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस डिप्लोमाचे क्लास घेत होतो त्यावेळेस तिथे एक विद्यार्थी होती 10वीची, ती म्हणजे मला शास्त्रज्ञच व्हायचं, आणि ते विद्यार्थ्यांनी तिथूनच टार्गेट ठेवलं आणि ती शेवटी शास्त्रज्ञ झाली, इस्रोमध्ये काम करते. हे ध्येय तुम्हाला 10वीतच ठेवायचं. आणि नंतर आणखीन एक आहे बघा, याच्यानंतरचा ऑप्शन आहे, हे समजलं, एरोस्पेस ENTC आणि ड्युअल डिग्री प्रोग्राम म्हणून एक कोर्स असतो, तो तुम्हाला तिथं करता येतो 5 वर्षाचा. तिथं BTech आणि MTech अशी 2 डिग्री भेटतात किंवा MS म्हणून. याच्यानंतर बघा 8 नंबरचा IISC, हे पण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स. याच्यामध्ये याचे जे सब्जेक्ट असतात ते कुठले आहेत, बायोलॉजी एक येतो, केमिस्ट्री एक येतो, याच्यामध्ये अर्थ अँड एन्व्हायरमेंटल एक असतो, त्याच्यानंतर मटेरियल सायन्स, नंतर मॅथ्स अँड फिजिक्स. दोन्ही पण कॉमन आहे बघा, बायो आणि मॅथ्स. त्यामुळे तुम्हाला 11वी 12वीमध्ये हे दोन्ही विषय पाहिजे. याचा जो कालावधी आहे तो कालावधी 4 वर्षाचा आहे. नंतर एंट्रन्स परीक्षा जी आहे याची ती कुठले, JEE आहे, KVPY वरती ऍडमिशन होतात, आणि नीट याच्यावरती पण याचे ऍडमिशन होतात. अंडर ग्रॅज्युएशन म्हणजे आपल्या 10वी 12वी नंतर आपण देत होती, आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जी असते ती डॉक्टर झाल्यानंतर. नीट दिली असेल तरी पण 12वी मध्ये मॅथ्स कंपल्सरी पाहिजे. जरी तुम्ही नीट वरून ऍडमिशन घेणार असाल तरी 12वी मध्ये तुम्हाला मॅथ्स हा कंपल्सरी पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे तुम्ही जर नीट वरून तुमचं तिथं ऍडमिशन करणार असाल तरी पण 12वी मध्ये तुम्हाला मॅथ्स हा विषय ठेवलेला पाहिजे. म्हणजे ह्याच्यात PCMB पाहिजे. पण तुम्ही मॅथ्स ठेवला असेल तर तुम्हाला बायो ठेवावी याची काय आवश्यकता नाही. हे झालं तुमचं 8 नंबरचं. 9 नंबरचं जे आहे ते आर्किटेक्चर. ठीक आहे, याचं बऱ्याच जणांना माहिती आहे. ह्याचे पण ऍडमिशन जे होतं JEE मेन्स आणि ऍडव्हान्स वरती होते. याची सगळ्यात महत्त्वाची एक परीक्षा असते ऑल इंडिया, ती नाटा म्हणून असते. आलं लक्षात? ती द्यायला विसरायचं नाही. नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर. या परीक्षेवरती ऑल इंडियामधले ऍडमिशन होतात जे आपले टॉपचे असतात. आता आर्किटेक्चरमध्ये जायचं असेल तर ड्रॉइंग हे खूप इम्पॉर्टंट आहे.
कारण जे ॲडव्हान्सचा जो सेकंड पेपर असतो त्याच्यामध्ये ड्रॉइंगचा एक सेपरेट पेपर राहतो. ते ड्रॉइंग जर तुम्हाला व्यवस्थित काढता आलं तरच थोडं त्याच्यात किंमत आहे जाण्यामध्ये. त्यामुळे आर्किटेक्चर हा एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि दुसरा एक ऑप्शन आहे बघा NDA, जे बऱ्याच जणांचं ध्येय असतं मला NDA मध्ये जायचं, आर्मीमध्ये जायचं, नेव्हीमध्ये जायचं किंवा एअरफोर्समध्ये जायचं. मग याच्यामध्ये बघा NDAचा डायरेक्ट हे काय नॅशनल डिफेन्स अकॅडमी, नॅशनल डिफेन्स अकॅडमी. ठीक आहे. याच्यामध्ये जाताना कुठलं क्षेत्र आहे त्याची तुम्हाला UPSCच्या अंडर त्याची परीक्षा होती. एवढं सोपं नाहीये. हे जे होतं ते UPSC. याच्यामध्ये जाता येतं ते इंडियन आर्मीमध्ये किंवा इंडियन नेव्हीमध्ये किंवा इंडियन एअरफोर्समध्ये. हे 3 क्षेत्र आहेत. पण तुम्हाला जर नेव्ही आणि एअरफोर्स या 2 क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तुम्हाला 12th सायन्सच घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये तुमचं फिजिक्स आणि मॅथ्स हे 2 विषय कंपल्सरी पाहिजे तरच तुम्हाला नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाता येतं. आणि आर्मीमध्ये जायचं असेल तर याला काय तुम्ही आर्टमध्ये असू द्या, कॉमर्समधून असू द्या किंवा सायन्समधून असू द्या, तिन्हीमधून पण आर्मीमध्ये जाता येतं. पण याच्यामध्ये तुम्हाला काय पाहिजे 12th मध्ये फिजिक्स आणि मॅथ्स हा कंपल्सरी विषय पाहिजे. ह्याची जी एक्झाम होती ते एक्झाम काय ह्याची जे इंग्लिशमध्ये पण होती किंवा हिंदीमध्ये पण होती. दोन्ही ऑप्शन असतात. नंतर एक्झाम कंडक्टेड इन इयर 2 टाइम्स, वर्षामध्ये 2दा एक्झाम होती. इन 1 इयर याच्यामध्ये 2दा 2 टाइम्स एक्झाम कंडक्टेड. एक होती ती एप्रिलमध्ये आणि दुसरी होती ती ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये. आलं लक्षात. त्याच्यामुळं हे 2दा वर्षातून होते. जरी पहिल्यामध्ये नाही आणि मेरिटमध्ये बसला तरी तर पुढे तुम्हाला ऑप्शन असतो. याची जी एज लिमिट आहे ती सगळ्यात महत्त्वाच्या. जी एज लिमिट आहे ती तुम्हाला 16.5 किंवा 19.5 याच्या दरम्यानच तुम्हाला परीक्षा देता येते. याच्यावरती असेल किंवा याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्हाला ती परीक्षा देता येत नाही आफ्टर 12. आता इलिजिबिलिटी इंडियन पाहिजे, आपण भारतीय पाहिजे तर, आणि 12th मध्ये 12th नंतर देता येते. आता याचे जे मार्क आहेत ते मॅथ्सला 300 मार्क आहेत. पूर्ण मॅथ्समध्ये 300 मार्क आहेत. आणि ऑदर जे आहे म्हणजे तुमचा जॉग्राफी विषय आहे, केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, इंग्लिश आहे, त्याचा जो पेपर 2 असतो तो तुम्हाला 600 मार्कचा असतो. टोटल इंडियामध्ये हे 900 मार्क असतात. याचा जो टाइम असतो तो टाइम पण किती येतो 300 मिनिट भेटतात तुम्हाला. मिनिटमध्ये सांगितलंय मी तुम्हाला 300 मिनिट भेटतात. एक GK म्हणून एक पेपर असतो तो पण 400 मार्कचा असतो. आता ह्याच्यामध्ये बघा जे तुम्हाला मार्किंग सिस्टीम असते, जे मार्किंग सिस्टीम आहे त्याच्यामध्ये बघा मॅथ्सला तुम्हाला 2.5 मार्क असतात पर क्वेश्चन म्हणतो मी इथं. नंतर जे इंग्लिश किंवा अदर विषय, इंग्लिशला 4 मार्क असतात पर क्वेश्चन. आणि नंतर जॉग्राफी जो आहे किंवा GK म्हणतात त्याला, GK म्हणजे अदर एक पेपर असतो त्याला पण 4 मार्क असतात पर क्वेश्चन. आता ह्याच्यात पण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असते. जर हे बरोबर आले तर, आणि जर क्वेश्चन चुकला तर बघा पहिला जो मॅथ्स आहे याच्यामध्ये -0.83 मार्क तुमचे कमी होतात. नंतर जो इंग्लिश विषय याचा 1.33 मार्क तुमचा कमी होतो जर चुकला तर, निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम. आणि GK त्याच्यातला पण 1.33 मार्क तुमचं काय होतं मायनस होतात. लक्षात येत आहे. हे झालं त्याच्यामध्ये. आता याचा जो टाइम असतो तो मी तुम्हाला सांगितला 300 मिनिट असतात. हे झालं तुमचं इंडियन नेव्ही मधलं. बऱ्याच जणांचं टार्गेट आहे याच्यामध्ये उंची किंवा त्यांचं जे एज लिमिट आहे, सगळ्यात महत्त्वाचं उंची. हे सगळ्यात महत्त्वाचं त्याचं समजलं पाहिजे किती पाहिजे. हे सगळं त्याचा क्रायटेरिया तो समजून घ्या, नंतरच सिलेक्शन करा. सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला आत्ता जे सांगितलं या आजचं ते ग्रुप A बद्दल सांगितलं, PCM बद्दल.
त्याच्यामध्ये पहिल्यांदा JEE थोडं ओव्हरव्ह्यू करतो. JEE सांगितलं, MST CET सांगितलं, नॅशनल आपले इंडियन लेवल आणि स्टेट लेवलचे दोन्ही एंट्रन्स परीक्षा. यांना ऑप्शन मी ISER सांगितला, NISER सांगितला, बिर्ला इन्स्टिट्यूट सांगितला, धीरूभाई अंबानी सांगितला, पंडित दीनदयाल सांगितला, IIST सांगितलं, नंतर BIT वेल्लोर एक सांगितलं, नंतर NDA एक सांगितलं, आर्किटेक्चर एक सांगितलं. असे एक 9 ते 10 ऑप्शन तुम्हाला सांगितले. असं काही नाही की इंजिनिअरिंगच करावं, इंजिनिअरिंग म्हणजे सर्वस्व असं काहीही नाही. त्याला पण ऑप्शन हा खूप चांगले आहेत आणि त्याच्यामध्ये करिअर खूप चांगलं आहे. शास्त्रज्ञ या विषयाचा थोडासा तुम्ही गांभीर्याने घ्या. शास्त्रज्ञ होता येतं खूप कमी वयात, जे तुमचे 22-23 वर्षानंतरच तुम्ही शास्त्रज्ञ म्हणून आपल्या देशाला फायदा पण होतो आणि तुमचं पण करिअर चांगलं घडतं. आणि एक चांगली डिग्री शास्त्रज्ञ हे खूप चांगलं आहे. आलं लक्षात. इंजिनिअरिंग करायचं 4-5 वर्ष पुन्हा जॉब शोधत बसायचं, याच्यापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे. आणि इंजिनिअरिंगला स्कोप नाही आहे हा डोक्यातून काढून टाका विचार. इंजिनिअरिंगला स्कोप नाही, पण कुठं? जे तुम्ही साध्या फालतू कॉलेजला किंवा साधे जे कॉलेज आहेत इथं जर इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला कोणीच विचारणार नाही. पण जर तुम्ही इंजिनिअरिंग IITला, BITला किंवा गव्हर्नमेंट कॉलेजला किंवा टॉप कॉलेजला केलं तर तुमचं सिलेक्शन 100%, तुम्हाला जॉब 100% आणि चांगल्या कंपनीमध्ये. पण जर तुम्ही आपल्या आसपासचं फालतू कॉलेज बघितलं आणि तिथे इंजिनिअरिंग केलं, 4 वर्षाच्या ऐवजी 8 वर्ष, 6 वर्ष, 5 वर्ष घालवले तर तुम्हाला कोण घेणार? गावाकडे पण ठेवणार नाहीत कामाला. त्याच्यामुळे आपण कुठं करतोय करिअर, कुठलं कॉलेज निवडतोय, किती टॉपचं आहे, किती साधं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं निवडून घ्या. आलं लक्षात. त्याच्यामुळं हे बघा, मी सांगितलेले व्यवस्थित, सगळे व्यवस्थित घरातले तुम्ही बसा, पालक विद्यार्थी त्यांना सगळ्यात एकत्र बघा सगळे करिअर आणि त्याच्यानंतर निवडा. हे मी सांगितलेलं ग्रुप A बद्दल आहे. पुढचा जो व्हिडिओ येणार आहे तो मी ग्रुप B बद्दल सांगणार आहे, म्हणजे PCB बद्दल. त्याच्यातलं नीट परीक्षेला ऑप्शन काय येतं, त्याच्यातलं दुसरा कुठला येतं, वेटरिनरी म्हणून पण आहे ते पण आहे. त्याच्यात काय करिअर आहे, नीटमध्ये काय करिअर आहे, डॉक्टर का व्हायचं किंवा त्याला ऑप्शन काय आहे, किंवा डॉक्टर झाल्यानंतर मला किती फायदा आहे, मी खरंच करू का, माझी तेवढी कॅपॅसिटी आहे का, हा जो आहे पार्ट हा ग्रुप B मधला असेल. तो मी तुम्हाला नक्की सांगेल, पण तो दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. हा जो पहिला व्हिडिओ आहे हा मी तुम्हाला PCM बद्दल सांगितला, हे मी सुरुवातीला पण सांगितलं, आणि PCBचा हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल. धन्यवाद. याच्यानंतर जर कोणाला काही शंका असेल, कुठलं करिअर निवडलं असेल, त्याच्याबद्दल आणखीन जास्त माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. माझा जो नंबर आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो आणि तो याच्यावरती पण व्हिडिओमध्ये पण टाकला जाईल, किंवा नंबर माझा लक्षात ठेवा. तो जो नंबर आहे माझा नंबर आहे 9860878234. याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. मी याच्यावरून तुम्हाला जे कुठलं करिअर निवडलं असेल त्याचं पूर्ण डिटेल्स सांगत जाईल. त्याच्यातली जी कुठली एंट्रन्स परीक्षा आहे, कधी देता येते, कधी फॉर्म भरायचा आहे, काय. कारण वेळ निघून गेल्यानंतर निवडणं करिअर हे खूप चुकीचा कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्ही आत्ता 10वीमध्ये 11वीमध्येच आपल्याला काय करिअर निवडायचं हे ठरवून घ्या. निवडल्यानंतर जर तुम्हाला त्याच्यात काही शंका असतील तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेन. ओके, थँक्यू, धन्यवाद.